Let's play video for action. सहा बॉल 16 धावा. पहिला बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडूने घेतलेले वळण. खूप चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल. काय बॉल, अगदी बनाना स्विंग पाहायला मिळाला. पडल्यानंतर बाहेर निघालाय. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता रोहितने. 5 मध्ये 16 करायचे. आडबा बॅटने फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. पहिली धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय? दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि काय घडलंय? आणि त्याच दरम्यान मात्र सिंगल मिळतीये. रोहितने जर षटकार लगवला तर 500 रुपयाचं पारितोषिक येईल. आमचे रोहितचे जे चाहते त्यांच्या वतीने हे 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. थोडीशी थकावट आहे, थोडीशी दमचाक झाली आहे. या मॅच मध्ये एक हाती झुंज देतोय. झुंज देऊ चिवट असेल की समोरच्याला बसेल धक्का. एक दिलाने लढू आपण, मारू एक मोठा छक्का. मॅच ऑन आहे. आता समीकरण जर पाहिलं तर 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झाला. अनंत इंगळे हिंदे. आनंद हिंदे यावेळेस हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर. आता 4 मध्ये 14 करायचे आहेत. 4 बॉल 14 धावा. या 4 बॉल मध्ये 2 मोठे हिट असतील. षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल रोहितसाठी. ते पारितोषिक त्याचे चाहते आणि आमचे प्रेक्षक उपस्थित आहेत. आखो टप्प्याचा बॉल आहे. भिरकावलाय. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. कॅच ड्रॉप होतीये. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? येस. आणि इथे फलंदाज बाद होत असताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. योगेश पाटील यांच्या वतीने आपल्या टीमसाठी धावा वाचवण्यामध्ये यशस्वी होतोय. आता 3 बॉल 13 धावा. आता 3-13 कोणाचे वाचतील हे सांगणं थोडंसं कठीण आहे. 3 बॉल 13 धावा. चला 500 रुपयाचं पारितोषिक रोहितसाठी असेल. रोहित कोळी आशा असेल स्पर्धेमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना प्रणय घरत. 3 बॉल मध्ये 13 धावा करायचे. 3-13चा इक्वेशन पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. गोलंदाजी करत असताना अजिंक्य कोळी यांच्या माध्यमातून 3 बॉल 13 धावा. अकूट टप्प्याचा बॉल ऑफ स्टंपवर मारा केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. आता 3 बॉल 12 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 12 धावा. 12 धावा 3 चेंडू. सुपर मॅच. 3 बॉल 12 धावांची आवश्यकता. 2 षटकार. इथे मॅच मध्ये विजयाचा शिक्का निश्चित होईल. आखो टप्प्याचा बॉल. वो चाय क्या जिसमें उबाल ना हो, वो मॅच क्या जिसमें बवाल ना हो. या मॅच मध्ये बवाल झालाय. रोहित कोळीच्या माध्यमातून मॅक्सिमम षटकार आलाय. 2 बॉल 6 धावांची आवश्यकता. जिंदगी आसान नहीं, खुद को मजबूत बनाना पड़ता है. सही समय कभी आता नहीं, समय को सही बनाना पड़ता है. ही मॅच आवडली असेल, रोहितची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा होऊन जाऊ दे टाळ्या. व्हॉट अ बॅटिंग, लाजवाब बॅटिंग, एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स पाहायला मिळते. रोहित आज तुम्ही सगळ्यांचंच मन जिंकलंय. सुपर डुपर सामना, लाजवाब सामना. थकेगा नहीं, रुकेगा नहीं, जब तक नहीं थी मिलती जीत तब तक झुकेगा नहीं साला. 2 बॉल 6 धावांची आवश्यकता. व्हाट अ मैच, सुपर डुपर सामना. किनारों पे बैठ के नदियां पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यावेळेस फटका चांगला आहे. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का काय? इथे 2 धावा घेतल्या जातील का काय? यस, 2 धावा नाही तर सिंगल मॅच. आता 1 बॉल 5 धावा. अजून जर षटकार लगवला तर आमचे उत्साही झालेले प्रेक्षक यांच्या वतीने 500 रुपये पुन्हा एकदा. 500 ऑलरेडी आल्यात. 1 बॉल 5 धावा. म्हणूनच मी
पहिल्या मॅच पासून म्हणतोय की ही प्रीमियर लीग साधी सुधी नाहीये, म्हणूनच डॅशिंग डायनॅमिक आणि डेंजरस प्रीमियर लीग म्हणजेच दिवाळे प्रीमियर लीग, DPL चा थरार. व्हॉट अ मॅच, सुपर डुपर सामना, याला म्हणतात DPL. कॅच पकडले त्याला देखील 500 रुपये. जो कोणी झेल पकडेल त्याला देखील 500 रुपये असेल. 1 बॉल 5 धावांची आवश्यकता. सुपर मॅच, लाजवाब सामना. एक बॉल 5 धावा. मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए वो बिना लड़े, उन पे है धिक्कार. 1 बॉल 5 धावा. मित्रांनो, ज्यावेळेस गोलंदाज तयार होईल त्यावेळेस होऊन दे. DPL साठी, रोहित साठी, या मॅच साठी 1 बॉल 6 धावांची आवश्यकता. ओ माय गॉड, व्हॉट अ शॉट. रोहित कोहली सेट ऑन फायर. अफलातून सामना मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या परफॉर्मन्स साठी. रोहित कोहली, व्हॉट अ परफॉर्मन्स. मॅग्निफिसेंट परफॉर्मन्स मिस्टर रोहित कोहली. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅग्निफिसेंट परफॉर्मन्स. लाजवाब सामना, तुमची झोप उडवणारा सामना. अफलातून. रोहित कोहली, सॅल्यूट आहे तुम्हाला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने की क्रिकेटमध्ये फिटनेस नाही तर तुमचा जज्बा, तुमचा खेळ, तुमचा जिगरबाज हा खेळ पाहायला मिळते आणि रोहितने दाखवले. मित्रांनो, होऊन जाते रोहित साठी एकदा जोरदार टाळ्या. व्हॉट अ परफॉर्मन्स. मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट दॅट. मिस्टर हिटमॅन, दिवाळे गावचा हिटमॅन जर कोणी असेल त्याचं नाव आहे रोहित कोहली. एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स, मॅच विनिंग परफॉर्मन्स. देवर्षी जोशी यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक. आमचे जे प्रेक्षक होते त्यांच्याकडून 1000, तब्बल 1500चा कॅश प्राइज. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ परफॉर्मन्स, मॅग्निफिसेंट परफॉर्मन्स. मॅन ऑफ द मॅच बंटी म्हात्रे साहेब असतील, नीरव राव साहेब असतील, दिनेश कोळी साहेब असतील, यांच्या वतीने हे पारितोषिक दिलं जाईल. भावेश कोळी तुर्भे यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि रोहित कोहली ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. व्हॉट अ मॅच, सुपर डुपर सामना. या मॅच मध्ये रोहितने आपल्या टीम साठी बनवलेत 16 बॉल मध्ये 46 धावांची झंझावात खेळी करत असताना 42 धावा. व्हॉट अ बॅटिंग, सुपर डुपर परफॉर्मन्स, सुपर डुपर मॅन. दिवाळे गावचा हिटमॅन मिस्टर हिट कोहली, रोहित कोहली ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला, रोहितची आपण चर्चा करूया. मॅन ऑफ द मॅच मिस्टर रोहित कोहली ठरला. टाळ्यांचा गजर थांबला नाही पाहिजे. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स, व्हॉट अ मॅच, सुपर. खरेश मुंबईकर करून 500 रुपयाचं पारितोषिक. या दिवाळे गावचा हिटमॅन, सुपर बॅटिंग. येस, पोलार्ड ऑलरेडी आहे. रोहित, व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. वर्षभर मी क्रिकेट खेळत नाही, पण मी फक्त DPL खेळतोय. तर रोहितची चर्चा देखील करणार आहोत. एकदा जोरदार पुन्हा एकदा टाळ्या झाल्या मित्रांनो रोहितची.